नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये कोणत्या भांड्यामध्ये दही लावावे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे काचेचा ग्लास. हा आहे चिनी मातीचा. इथे मातीचंही भांडं वापरू शकता. त्यानंतर स्टीलची प्लेट आणि हा प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण 4 भांडी घेतलेली आहेत ही आणि यामध्ये आपण दही लावणार आहोत आणि पाहणार आहोत अगदी घट्टसर दही कोणत्या भांड्यामध्ये लागेल. सर्वप्रथम आपण दूध गरम करणार आहोत. त्यासाठी भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे दूध शोधून घ्यायचं. पाणी का घालायचं तर दूध खाली आपलं लागू नये म्हणून पाणी घालायचं. आता हे दूध नेहमी तापवताना गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची. आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. ती ट्रिक आहे की अशा प्रकारे भांड्यावरती उलातण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची. हे असं केलं ना की आपले अगदी 3 फायदे होतात. पहिला फायदा जे दूध आहे ते उतू जात नाही. दुसरा फायदा गॅसची फ्लेम आपली स्लो असल्यामुळे गॅसची बचत होते. आणि तिसरा फायदा अगदी आपली ही जी चाय आहे ती अगदी दाटसर होते. अशा प्रकारे आपले हे फायदे आहेत आणि ही ट्रिक तुम्ही दररोज करत जावा. अगदी युजफुल आहे जेणेकरून तुमचं दूध कधीच उतू जाणार नाही. अशा प्रकारे आपण हे दूध तापवून घ्यायचं. आता हे जे दूध तापवताना आपण 5 मिनटं अशा प्रकारे उकळी येऊ द्यायचं. जर तुमचं घरचं दूध असेल तर एवढी उकळण्याची काही गरज नाही. नॉर्मल दूध गरम करून गार करण्यास ठेवलं तरी चालेल. मात्र पिशवीतलं किंवा अशा प्रकारे गवळ्याकडील असेल तर मात्र उकळण्याची गरज आहे. आता आपण ह्या 4ही भांड्यामध्ये थोडंसं विरजण घातलेलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण भांड्याला हे विरजण लावून घ्यायचं. आता विरजण किती घ्यायचं तर तुमचं थोडंसं आंबट दही असेल किंवा 4-5 दिवसामागील दही असेल तर अगदी अर्धा चम्मच विरजण घ्यायचं. जर तुमचं ताजं दही म्हणजेच काल लावलं असेल आणि पुन्हा तुम्ही दही लावणार असाल तर मात्र 1 चम्मच विरजण घ्यायचं. आंबट दहीचं विरजण घेतलं तर आपलं जे लावलेलं दही आहे तेही आंबट होतं. त्यामुळे विरजण घेताना कमी घ्यायचं आणि अशा प्रकारे पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं. आता पाहू शकता दुधाला किती चाय आपली घटसर आलेली आहे. हे जे दूध आहे ते गवळ्याकडील आहे. आता आपण ह्यामध्ये विरजण घालणार आहोत. हे दुधाचं भांडं आहे त्यामुळे मी त्यात घालत नाही. अशा प्रकारे दुसरं भांडं घ्यायचं आणि विरजण घालायचं. जर तुम्ही दुधाच्या भांड्यामध्ये विरजण घातलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर दूध तापवाल तर ते दूध फुटेल. म्हणून अशा प्रकारे दुसऱ्या भांड्यामध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये विरजण घालायचं. अशा प्रकारे तुमच्याजवळ रवी असेल किंवा अशा फोक असेल, चमचा असेल तर पूर्ण असं ढवळून घ्यायचं हे दूध. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे विरजण आहे ते ज्या गुठळ्या असतात ते फुटतात आणि हे दूध एकजीव होतं. अशा प्रकारे आपण हे दूध मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही दही लावलं ना की अगदी दही तुमचं घटसर होईल. आता दूध चेक करायचं. दूध जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको. अगदी कोमट दूध असलं पाहिजे. आपल्या बोटाला चटका बसता कामा नये. अशा प्रकारे दूध चेक करायचं. आता ह्या सर्व भांड्यांमध्ये आपण हे दूध घालणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. अशा प्रकारे आपण हे दूध घातलेलं आहे आणि आता हे दूध झाकून ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही डब्याला प्लेट लावू शकता किंवा सिल्वर फॉईल आहे तीही तुम्ही याला लावून ठेवू शकता किंवा नॉर्मल आपण यावरती प्लेट, वाटी ठेवली तरी चालेल. आदल्या रात्री आपण हे दूध विरजण घालून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी अगदी छान दही लागतं किंवा हे 4 ते 5 तासामध्ये दही छान लागतं. आता आपण दुसऱ्या दिवशी हे दही पाहणार आहोत किती छान लागलं आहे. सर्वप्रथम आपण हा काचेचा ग्लास घेतलेला आहे. पाहू शकता किती मी हलवला, आडवा तिडवा केला तरी यातील काही दही पडन झाले. मात्र हे दही छान लागलेलं आहे. त्यानंतर मी हे मातीचं भांडं आहे तेही दाखवत आहे. त्यातही दही छान लागलेलं आहे. हे स्टीलचं भांड्यामध्ये पाहू शकता आणि हा प्लॅस्टिकचा डबा. आता आपण चमच्याने पाहणार आहोत की कोणत्या भांड्यामध्ये छान दही लागलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम हे स्टीलचं प्लेट घेतलेली आहे आणि पाहू शकता जे दही आहे ते थोडंसं नॉर्मल पातळ आहे. घट्टसर जास्त नाही, थोडंसं पातळ आहे. त्यानंतर हा प्लॅस्टिकचा डबा जो घेतलेला आहे त्यामध्येही थोडंसं पातळ आहे. त्यामुळे तुम्ही स्टील किंवा प्लॅस्टिकचा डबा नाही वापरला तरी चालेल. आता आपण पाहणार आहोत हे मातीचं भांडं. पाहू शकता अगदी घट्ट दही लागलेलं आहे आणि हे काचेचं भांडं.
काचेच्या भांड्यामध्येही छान दही लागलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही 2 भांड्यामध्ये छान दही लावू शकता. एक आहे काचेचं आणि एक आहे मातीचं किंवा चिनी मातीचं. अशा प्रकारे तुम्ही 2 भांड्यामध्ये दही लावून ठेवू शकता. आता ह्याच दह्यापासून आपण लस्सी पाहणार आहोत. अगदी घरच्या घरी हॉटेलसारखी आपण लस्सी पाहणार आहोत आणि लस्सीमध्ये अगदी 5 प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी हे मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण ही दही घालणार आहोत. आता हे दही आपण वापरलेलं आहे अगदी कालचं, त्यामुळे हे दही जे आहे ते अजिबात आंबट नाही. त्यामुळे साखर घालताना अगदी तुम्ही कमी साखर घातली तरी चालेल. आता हे जे दही घेतलेलं आहे त्याच्यात थोडीशी मी जास्त साखर घेतलेली आहे आणि 2 वेलची मी सोलून घातलेले आहेत. आता हे आपण बारीक करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला लावून घ्यायचं. यामध्ये लावताना मात्र पाणी घालायचं नाही. विदाऊट पाणी आपण हे आता मिक्सरला लावून घ्यायचं. पाहू शकता अगदी घट्टसर आपली ही लस्सी तयार झालेली आहे. हा आपला लस्सीचा बेस तयार झालेला आहे. आता आपण लस्सी पाहणार आहोत. चॉकलेट लस्सी, थंडाई लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी, त्यानंतर मलाई लस्सी आणि वेलची लस्सी. आता ही सर्वप्रथम आपली वेलची लस्सी तयार आहे, बेस तयार आहे. आता आपण ह्या 4ही ग्लासमध्ये ही लस्सी घालायची. पहिला प्रकार आहे आपला मलाई लस्सी. जे आपण दही वापरलं होतं त्याच्यावरची थोडीशी मलाई आपण ही काढून घेतली होती, सर्वप्रथम ती घालायची. तयार आहे आपली सर्वप्रथम मलाई लस्सी. दुसरी लस्सी आहे चॉकलेट लस्सी. त्यासाठी ते मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे 1.5 चम्मच आणि अशा प्रकारे हा पण सिरप लस्सीमध्ये घालून मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे आपली ही दुसरी लस्सी तयार आहे, चॉकलेटी लस्सी. इथे थोडंसं तुम्ही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील. तिसरी लस्सी आहे आपली स्ट्रॉबेरी लस्सी. त्यासाठी हा मी स्ट्रॉबेरी जाम घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे जर तुमच्याजवळ कोणतेही घरात अवेलेबल सिरप असतील, मँगो सिरप, तर तुम्ही यामध्ये घालून तयार करू शकता मँगो लस्सी. अशा प्रकारे आपले लस्सी तयार झालेली आहे. आता आपली चौथी लस्सी आहे थंडाई लस्सी. हा थंडाई लस्सीचा मसाला आहे, थंडाईचा मसाला आहे जो मी तयार केलेला आहे. तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. अगदी तुम्ही घरच्या घरी ही थंडाई मसाला बनवू शकता. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपले हे 5ही प्रकार तयार आहेत. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पल्लवीज मराठी रेसिपी कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तयार आहेत आपल्या ह्या लस्सी. धन्यवाद.